स्वप्न लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। ग्राम पंचायत काल्हेर में बेताल क्रीड़ा मंडल कोपर द्वारा आयोजित जय कुमार एंड रिग्नेश XI चषक का आयोजन। हम आपको बता दें कि इस अवसर पर बहुत सारे मान्यवर वहां पे उपस्थित थे, जहां पे आप देख सकते हैं कि विशेष तौर पर सुजीत दादा तात्या, जो कि उनके ही पुत्र हैं जय कुमार। और हम आपको बता दें कि रानाल के जो हैं प्रभारी सरपंच माननीय श्री प्रताप पाटिल साहब, उनके पुत्र हैं रिग्नेश। तो ये दोनों पुत्रों के नाम पर जो है ये मैच का नाम रखा गया है और बहुत सारी इनाम भी यहाँ पे रखा गया था, जो मेहमानों के द्वारा बख्शिश वितरण हुआ। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य आपको। आपण देत आहोत पेस्ट्री, जे कॅश प्राइज आपण देत आहोत। सन्मान दरम्यान केला जातो। विकेट्स या स्पर्धेमध्ये काढले होते। मला स्पॉन्सर किशोरी निंबवली सर ऐकला। वेल प्लेड टीम विला स्पोर्ट्स राहणार। परिधी 11 जुनंदुर की टीम जबरदस्त प्लेयर ऑफ द टूर्नामेंट राहिलो पाहिजे। चला कोणाला द्यायचा प्लेयर ऑफ द टूर्नामेंट BGCA चॅम्पियन्स ट्रॉफी। बेताल क्रीडा मंडल कोपरच्या वतीने केला जातो। हा युवा चेहरा जो समाजसेवेचा वारसा सन्माननीय प्रतापशेठ पाटील साहेबांनी गेल्या कित्येक वर्ष जपला। अगदी आपल्या पिताश्रींच्या पावला। BGCA चॅम्पियन ट्रॉफी बेताल क्रीडा मंडल कोपर आयोजित जयकुमार एंड रिग्नेश 11 यामार्फत करण्यात आली। मोठे भिवंडीतील बऱ्याचशा संघांनी सहभाग घेतला। सहभाग असा होता की तुम्ही लाईव्हला बघू शकता। चांगल्या टीम बरोबर खेळणं आणि तसंच जे प्रेक्षक असतात त्यांचं बघणं हे यासाठीच ठरलेलं आहे। आताशी तुम्ही बघितलं की जेव्हा गोरसेचा सामना चालू होता, मला वाटते ग्रामीणमध्ये आकडा त्यांचा लगेच मोठा होतोय। भावेश नाही, पवन नाही, तरीही त्यांचा आकडा चांगला गेला आणि त्यांनी माझ्याबद्दल 2 शब्द सांगितले की तात्याशेठ आणि मी त्यांच्यासाठी कुठे ट्राय करतो खेळण्यासाठी। आमचं म्हणणं आहे की अजून 10 फायनल मारले तरी प्रत्येक मॅचमध्ये तुम्ही खेळाच, तुमचाही खेळ बघू द्या। टीम समोर मला वाटतं असोसिएशनमध्ये आजपर्यंत कोणी सांगितलं नाही की आम्हाला गोडसेही नको। टॉस आणि लॉट हे समोर उडवा, कुणी कुणालाही लागू द्या, प्रत्येकाचं योगदान। आणि तात्याशेठनी सांगितले की जिथे गोडसेला घेणार नाही अशी काही आट असेल किंवा अलग लॉट, तिथे असोसिएशनची टीम खेळणार नाही आणि असोसिएशनची एकही टीम खेळणार नाही। जसा आम्हाला कोणी शब्द दिला तर आम्ही आज थोडंफार आपली जी स्पर्धा चालू आहे तिथे दाखवलं पण असेल, कारण 1-2 स्पर्धामधून आपण माघार घेतली, पण गेल्या वर्षीनुसार आपल्याला कंटिन्यू सर्व स्पर्धा आपल्यालाच मिळतात। कारण प्रत्येकाला ज्या टीमला गोडसेई बरोबर खेळायचं नाही त्या गावातल्या लोकांना गोडसेईचा खेळ बघायचा आहे, एवढं मात्र निश्चित आहे। आणि गोडसेई झाली, टेंबोली झाली, घरगाव झाली, कामतगड या टीमसाठी जेवढं प्रयत्न होतील तेवढं चांगलं करू आणि कमिटी संदर्भात जे काही मेहनत करावी लागेल ती आम्ही मेहनत करू। आमचं सर्वांचं मिळून जे काही योगदान होईल कमिटीसाठी ते आम्ही करू। थँक्यू। आमचे गुरुवार